सदाभाऊ खोत आपल्यासोबत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार. तुम्ही ट्विट केलंय शरद पवारांबाबत आणि अत्यंत महत्त्वाचं हे ट्विट आहे. आज शरद पवार चाललेत मार्केटवाडीमध्ये, त्या ठिकाणी भेट घेणार आहे सर्व ग्रामस्थांची. एकंदरीतच याकडे कसं पाहता? कारण बरीच टीका टिप्पणी होते. जितेंद्र आव्हाड म्हणतात की इतके मोठे नेते नाही आहेत सदाभाऊ खोत की आम्ही त्यांच्यावरती प्रतिक्रिया द्यावी. जितेंद्र आव्हाड हे महान नेते आहेत. आव्हाडानंतर नंबर त्यांचाच या सृष्टी तलावर लागतो, एवढे ते मोठे नेते आहेत. आणि ते माझ्यावर नाही बोलत तेवढं चांगलं आहे, तेवढंच त्यांना पुण्य लागल. आणि निश्चितपणानं पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं त्यांचं खरं रूप आहे ते महाराष्ट्राला, देशाला आता पहिल्यांदा कळायला लागलं. तुमचा मुक्काम कपट कारस्थानाच्या गावात अशा पद्धतीचं तुमचं ट्विट आहे, याचा अर्थ नेमका काय काढायचा महाराष्ट्रात? पवार साहेब कधी सत्याच्या गावाला राहायला गेलंच नाहीत. आयुष्य गेलं त्यांचं कपट कारस्थानच्या गावातच, आणि तिथंच त्यांचा मुक्काम झाला. तिथंच त्यांनी खऱ्या अर्थानं राजकारणाचा मळा फुलवला आणि त्याच्यावर ते गेली अनेक वर्ष गुजराण करत राहिले. आता काय झालं की त्या मळ्याला पाणी जायचं बंद झालं, त्यामुळे त्या मळ्याची आता हिरवळ संपायला लागली. आता तिथं उन्हाळा सुरू झाला, त्यामुळं आता त्यांना मरकरवाडी दिसायला लागली. बरं आहे पवार साहेब, हेच काम 5 वर्ष करा. देवानं आता नेमकं याच कामावर तुमची नेमणूक केली, म्हणून म्हटलं तुम्ही सत्याच्या गावाला कवा मुक्कामला गेलाच नाही. पण निकालाच्या आकडेवारीवरून शरद पवारांनी टीका केलेली आहे. ते म्हणतात की विरोधक आक्रमक असू नये, प्रभावी दिसू नये, याची पुरेपूर दखल घेतली गेली असं चित्र दिसतंय. पवार साहेबांना मला सांगायचं आहे, तुमचं गणित जरा पक्क दिसतंय. कारण मला वाटतंय तुमची लबाडाची शाळा असली पाहिजे. खऱ्याच्या शाळेत तुम्ही शिकलाच नाहीसा. अरे लोकसभेमध्ये भाजपला 1,49,00,000 मतं पडली. त्यावेळी भाजपच्या जागा किती आल्या? 9 निवडून आलेल्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला 96,000 मतं पडली काँग्रेसला, 96,00,000 मतं पडली काँग्रेसला. त्यांच्या जागा 13 आलेल्या होत्या आणि तुम्हानी 58,00,000 मतं पडली. तुमच्या जागा 8 आलेल्या होत्या. म्हणजे 58,00,000 मतं तुम्हाला लोकसभेला पडली, तुमच्या जागा 8 आल्या. बीजेपीला 1.5 कोटी मतं पडली, त्यांच्या जागा 9 आल्या. काँग्रेसला 96,00,000 मतं पडली, त्यांच्या जागा त्या ठिकाणी 13 आल्या. हे कसं काय गणित आहे? हे पेपर जरा पवार साहेब सोडवतील का? आणि म्हणून मला वाटतं की पवार साहेब, मला वाटत होतं की तुम्ही काही जी शाळा शिकला ते पेपर सोडवून शिकला. तिथं बी सर्टिफिकेट वशिल्यानं खोटीच घेतलीस ना काय, म्हणजे कुठलीच जागा तुम्ही सोडलेली नाही. तुमचा सल्ला काय मग आता या सगळ्यांवरती? कारण बॅलेटवरतीच निवडणुका झाला पाहिजेत असा चंग बांधलेला आहे. राहुल गांधी येणार आहेत त्या ठिकाणी, शरद पवार जातात. हा मुद्दा तापेल असं वाटतं? अहो, इंदिरा गांधीनं 1982-83 सभागृहामध्ये आणलं ते विधेयक. आणि त्यावेळी की बाबा एका बाजूला प्रदूषण रोखलं पाहिजे, कागद तयार करायला अनेक वृक्ष झाडं तोडायला लागते, ते प्रदूषण वाढतं या, निसर्गाचा समतोल बिघाडतो या. आणि म्हणून हे नवं तंत्रज्ञान आणलं. तुम्ही डांगोरा पिटता या की आम्ही TV आम्ही आणलं, टेलिफोन आम्ही आणलं, मोबाईल आम्ही आणलं, कॅम्प्युटर आम्ही आणलं, आणि मग इलेक्ट्रिक मशीन UM तुम्ही आणला आता का म्हणेना झालाय? तुम्ही आणला असताना सुद्धा. म्हणजे पहिल्यांदा असं घडतं या की स्वतःच्या लेकराला सुद्धा हे सांगायला लागले ते याचा बाप मी नाही. काय ते कधी सांगायला लागली? लेकरू लग्न झाल्यावर लेकराला लेकरं झाल्यावर सांगायला लागली. अरे 2004 पासून तुम्ही निवडणुका त्यावर लढवला, 10 वर्ष तुम्ही जिंकला, अनेक राज्यामध्ये तुम्ही जिंकला. आता काय झालं की ह्यांना मुद्दा राहिला नाही. आता आरक्षणावरचं हवा निघाली. आता EVM वर हवा तापते का बघू. पण आम्हाला तर कुठं काम आहे? आम्ही बी आता बैल बांधलेली दावणीची सोडतो थोडे दिवसात, आम्ही बी नांगरायला लागतो. तुम्ही नुसता तुमचा नांगूर चालू यायची आम्ही वाट बघतोय, आम्ही बांधाव बसूया. म्हणजे काय करणार, कशा पद्धतीनं समोर जाणार आणि काय मोर्चा उघडणार? आम्ही नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते आहोत काय. आणि माणसाची प्रगती यांत्रिकीकरणानं होती, तंत्रज्ञानानं होती, लक्षात आलं का? आणि त्या तंत्रज्ञानाचा हे अपमान करत आहेत. आणि यांना बॅलेट पेपरवर का पाहिजे तर यांच्या लक्षात आले, बॅलेट पेपरवर असलं की पेट्या पळवा. एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एकनाथ खडसे यांचं आता विधान आलेलं आहे की माझा तात्विक जो आहे तो विरोध नाहीये,
आणि काही व्यक्तिगत या ठिकाणी विरोध असण्याचं कारण नाही आहे आणि आमच्यात कधी वाद नव्हते अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाषा बदलते नेत्यांची असं म्हणावं. देर है लेकिन दुरुस्त है, एवढंच मी म्हणेन. पण या पुढे पण तुम्हाला बरंच काही म्हणायचं असेल. नाही नाही, असं काही नाही. कसं आहे, बुडत्या जहाजात उंदीर सुद्धा थांबत नाहीत, उड्या मारते ती. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, आता दरबारातले हुजरे मुजरेवाले गुजरेवाले सगळे आता तुम्हाला दिसतील हळूहळू जॅकेट घालून. लक्षात आलं का? पण मला खात्री आहे देवेंद्रजी आता पहिला नाही, नवीन देवेंद्रजी आता आलेला आहे, नव्या रूपानं आलेला आहे. त्याला कळतं या की संकटाच्या काळामध्ये मैदानात कोण होतं आणि आता जॅकेटवाली कोण आहेत. नक्कीच. पण आता एक महत्त्वाचा विषय असा पण आहे की आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो 11 तारखेला होणार होता, आता म्हणतात 12 तारखेला होईल. नेमका विस्तार कधी होईल? काही घोडं अडलंय का? काही जागांमधून वाद होतोय का? आणि नव्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत असं तुम्ही म्हणताय, मग नवे चेहरे दिसतील, त्यात तुमचाही सहभाग असेल. मला वाटतंय चांगले हुतकुरू मंत्रिमंडळात लोक येतील. आता निवडून आलेले सगळेच आमदार हुतकुर आहेत, त्यामुळं लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. निश्चितपणानं घटक पक्षाला बी संधी देतील. लोकसभेला आम्ही चांगलं काम केलं, हातकणंगले. तुम्ही देखील सोबत होतात, त्यामुळे किती अपेक्षा आहेत? नाही, असं आहे की आम्ही आता एकनाथ शिंदे साहेबांचं खासदार निवडून दिलं, इकडं बीजेपीचा आमदार निवडून दिलं, प्रचारात होतो. आता आम्ही पैरा केला या. आमची बैल होती यांचं शेत नांगरायला, काय आता येळ आली आमचं शेत नांगरायचं. बघूया 1-2 सरी आमची नांगरून देते ते का काय. नाही दिली नांगरून तर आपलं बैल बाजारात विकायचं ना आपलं काम करत बसायचं. कशाला ठेवायची बैल? नाव उमेदाच्या उंबरठ्यावर काय दबाव? मग मी लढणारा माणूस आहे काय, पण 5 वर्ष बैल सांभाळता कशाला? उगाच चारा पाणी घालायचं आणि कर्ज व्हायचं पुन्हा आत्महत्या करायला लागायची. वेळ येऊ नये म्हणून काय सल्ला आहे का भाजपला? नाही नाही, मी काय सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही, मी आपला कार्यकर्ता आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.